भिवंडी तालुक्यातील खारबाव गावचे सुपुत्र तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे संचालक, त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष महेंद्रदादा द्वारकानाथ पाटील यांची पुन्हा एकदा ग्रामपंचायत खारबाव सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पंचकृषीतील नागरिक, युवा, तरुण तसेच विविध राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच महेंद्रदादा द्वारकानाथ पाटील यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यासोबतच गुंदवली गावचे माजी उपसरपंच व युवा डॅशिंग नेतृत्व सुमित शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते महेंद्रदादा द्वारकानाथ पाटील यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील मोठ्या उत्साहात पार पाडले गेले आणि यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भिवंडी तालुका अध्यक्ष गणेशजी गुळवी देखील उपस्थित होते. त्यांच्या वतीने देखील महेंद्रदादा यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच येत्या काळात महेंद्रदादा द्वारकानाथ पाटील यांच्या सरपंच पदाचा हॅट्रिकचा बॅनर लवकरच लावण्यात येईल याचे देखील आश्वासन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आले आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे व महेंद्रदादा यांना ज्यांनी या शुभप्रसंगी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे नवनिर्वाचित सरपंच महेंद्रदादा द्वारकानाथ पाटील व पाटील परिवाराच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. तर चला पाहूया काही क्षणचित्रे. तर आमचे ठाणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्या गटातले आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ पाटील खरं तर यांची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. प्रथमतः त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं कार्य खरोखरच श्रेष्ठ आहे की खरोखर त्यांचं कार्य पूर्ण जिल्ह्यामध्ये परिसर असताना गावाचं सरपंच पदाचं भूषण केलेलं आहे. त्यांनी पण दुसऱ्यांदा केलेलं आहे. माझ्या शुभेच्छा अशाच असतील की
होईल आणि ते तिसऱ्यांदा सरपंच बनतील. माझ्या अशा शुभेच्छा. आज खारबाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मान्य श्री महेंद्र दादा पाटील यांची जी निवड झाली आहे त्या निवडीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी माझ्या परिवाराकडनं त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या अत्यंत जवळचे आणि मित्र असलेले महेंद्रजी पाटील यांना ही दुसऱ्यांदा टर्म भेटलेली आहे आणि या दुसऱ्या टर्मनंतर त्यांनी पुढची हॅट्रिक पण करावी खारबाव ग्रामपंचायतीमध्ये अशा मी यांना भविष्याच्या पण शुभेच्छा देतो. खरोखर या खारबाव गावात जेवढं उपकार किंवा ऋण माझ्यावर असतील ते मी कधीच जिंदगीत करू शकत नाही. आज हा दुहेरी त्याने आनंद माझ्या जीवनात आणलेला आहे. तर खरोखर आम्ही पॅनल केला खारबाव विकास आघाडी त्यावेळेला आम्ही एकटा पडलो आणि सगळे पक्ष एका बाजूला गेले. परंतु गाववाल्यांनी सांगितलं तू कुठं घाबरू नकोस, तू दगडून जाऊ नकोस, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आई कालिका माता दलिमणी माता यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, कुठं काही विघ्न होणार नाही, आपला विजय निश्चित होईल. आणि आज या प्रसंगी एवढाच बोलतो 2021ला पण मला सरपंच पदावर विकासबंद केलं आणि तसंच आता 2025ला पण त्यांनी सांगितला तू सरपंचपद घे. या कारणासाठी घे तर पुढे येणारा थेट इलेक्शन आहे त्यामध्ये हॅट्रिक हा आम्हाला बॅनर लावता आला पाहिजे म्हणून तुम्ही हा सरपंचपद घ्या. प्रथम पाऊल काय असणार आपलं आता? प्रथम आता माझी राहिलेली प्रमुख यांनी 4 कामं आहेत. एक म्हणजे प्रथम माझ्या गावचा भव्य दिव्य ग्राउंड, दुसरा म्हणजे एक माझ्या गावची सीमा म्हणजे हद्द, आणि तिसरं काम म्हणजे माझा पाण्याचा प्रश्न, आणि चौथा काम म्हणजे मी एक समाज हॉलची एक गावी दिलेली आहे. हे आम्ही प्राथमिक आणि 4 कामाला प्रथम प्राधान्य देणार आहोत. तसेच आम्ही सुरुवातीलाच लोकांना शब्द दिला होता तर जेव्हा आम्ही निवडून येऊ, जेव्हा ग्रामपंचायतचा ऑफिस आम्ही म्हणजे दुसऱ्याकडे होता, छोटासा ग्रामपंचायतचा ऑफिस होता, परंतु आम्ही त्यांना शब्द दिला की बाबा आम्ही ग्रामपंचायतचा ऑफिस नवीन बनवू, त्याचबरोबरला भव्य दिव्य असा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बनवू तरच त्या ऑफिसमध्ये बसू, नाही तर बसणार नाही. मग आम्ही त्या एका वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक तसेच ऑफिसचं काम पूर्ण केलं आणि त्या ऑफिसमध्ये आम्ही बसायला चालू केलं. गाववाल्यांसाठी काय 2 शब्द? गाववाल्यांसाठी एवढंच का जशी आता साथ आहे तशीच शेवटपर्यंत साथ राहावी आणि त्यांचा आशीर्वाद आहे तो आशीर्वाद घेऊनच मी पुढे जाणार आहोत. आता गावाला एवढंच सांगतो फक्त तुम्ही असा आशीर्वाद ठेवा, त्यानंतर तुम्ही सांगाल त्या पद्धतीने हा महेंद्र पाटील तुमच्या ठिकाणी.